नमस्कार मित्रांनो, जी वाला या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चला तर आता आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडींचा आढावा घेऊया. 16 जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा केला जातो. स्टार्टअप इंडिया मिशनची स्थापना झाली होती 2016 मध्ये आणि 2026 मध्ये याला आता 10 वर्षे पूर्ण झालेली आहेत. स्टार्टअप इंडिया मिशन 2016चा मुख्य उद्देश काय होता, तर देशात स्टार्टअप संस्कृतीला प्रोत्साहन देणे हा स्टार्टअप इंडिया मिशन 2016चा मुख्य उद्देश होता. त्याला आता 10 वर्षे पूर्ण झालेले आहेत. म्हणून 16 जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा केला जातो. आता जानेवारी महिन्यातील काही महत्त्वाचे दिवस बघूया. 4 जानेवारी हा जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जातो. 9 जानेवारी हा प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो. 10 जानेवारी हा जागतिक हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो. 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणजेच स्वामी विवेकानंद यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. 15 जानेवारी हा भारतीय सेना दिवस म्हणजेच लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो. तसंच 4 डिसेंबर हा भारतीय नौसेना दिवस म्हणून साजरा केला जातो आणि 14 सप्टेंबर हा राष्ट्रीय हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो. 23 सप्टेंबर हा आयुष दिन म्हणून साजरा केला जातो. 16 सप्टेंबर हा ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो आणि 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. नुकताच अमेरिकेने भारताला सीपॅक्स या सिलिकॉन उत्पादन आणि AI पुरवठा साखळी सुरक्षित करणे या गटासाठी आमंत्रित केलेला आहे. आणि हा पॅक्स सिलिका काय आहे, तर हा एक अमेरिकेचा गट आहे जो की सिलिकॉन उत्पादन आणि AI पुरवठा साखळी सुरक्षित करतो. यासाठी अमेरिकेने भारताला आमंत्रित केलेले आहे. आणि अमेरिकेचे भारतातील राजदूत कोण आहेत, तर सर्जिओ गोर हे अमेरिकेचे भारतातील राजदूत आहेत. आता पुढे बघूया. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक आहे 80वा. 2025 मध्ये भारताचा क्रमांक होता 85वा आणि हा क्रमांक 5 अंकाने सुधारलेला आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये प्रथम क्रमांकाचा देश आहे सिंगापूर. भारताचा साक्षरता दर वाढून तो 80.9 इतका झालेला आहे. भारतात एकूण 96 रामसर स्थळ आहेत आणि यामध्ये गोकुळ, उदयपूर आणि गोगाबिल बिहार हे नवीन यामध्ये ॲड झालेले आहेत. 2026ची 18वी ब्रिक्स परिषद ही भारतात होणार आहे. 17वी ब्रिक्स परिषद ही ब्राझीलमध्ये झाली आणि पुढे 2027ची 19वी ब्रिक्स परिषद चीन या देशात होणार आहे. वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहने अवलंबण्यात देशात केरळ राज्य हे प्रथम क्रमांकावर आलेले आहे. कशात, तर वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहने अवलंबण्यात देशात प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं, तर केरळ हे आहे. केरळला नारळाची भूमी म्हणून ओळखलं जातं. जरी नारळाची भूमी म्हणून केरळला ओळखलं जात असलं तरी नारळाच्या उत्पादनात प्रथम क्रमांकाचं राज्य कर्नाटक हे आहे. देशात रबर आणि काळी मिरी उत्पादनात केरळ राज्य प्रथम क्रमांकावर येतं. आता केरळमधील काही महत्त्वाचे अपडेट्स बघूया. केरळमधील अर्लम वन्यजीव अभयारण्य याचं नुकताच नाव बदलण्यात आलंय आणि ते काय करण्यात आलंय, तर अर्लम फुलपाखरू अभयारण्य. अर्लम वन्यजीव अभयारण्याचं नवीन नाव काय, अर्लम फुलपाखरू अभयारण्य. पहिले 24 तास ओपन नेटवर्क कोर्ट कोठे स्थापन केले आहे, तर कोल्लम केरळ या ठिकाणी देशातील पहिले 24 तास ओपन नेटवर्क कोर्ट आहे. देशातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षर राज्य कोणते आहे, तर केरळ हे देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य बनलेले आहे. 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरुवात झाली होती. तसेच 1992 मध्ये प्रोजेक्ट एलिफंटाची सुरुवात झाली होती. देशातील पहिले सार्वभौम AI पार्क कोणते आहे, तर तमिळनाडू हे देशातील पहिले सार्वभौम AI पार्क आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहेत, तर तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन. तमिळनाडूची राजधानी आहे चेन्नई आणि तमिळनाडू हे लवंग उत्पादनात देशात प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. देशातील पहिले डुगोंग संवर्धन राखीव
क्षेत्र तमिळनाडूमध्येच आहे आणि नुकताच युनेस्को वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला जिंजी हा तमिळनाडू यामध्येच आहे. नुकताच 10वा प्रदूषण प्रतिसाद सराव हा कुठे पार पडलेला आहे तर तमिळनाडूच्या किनाऱ्यावरच 10वा प्रदूषण प्रतिसाद सराव पार पडलेला आहे भारतीय तटरक्षक दलाद्वारे. नुकताच पर्यावरणाशी संबंधित टायलर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर अमेरिकेचे मायकोलॉजिस्ट टोबी कियर्स यांना पर्यावरणाशी संबंधित टायलर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. महत्त्वाचे पुरस्कार बघूया. 2025चा बुकर पुरस्कार कोणाला मिळाला तर डेव्हिड स्लेजे यांना 2025चा बुकर पुरस्कार मिळालेला आहे. पेटा पर्सन ऑफ द इयर कोण आहेत तर रवीना टंडन या पेटा पर्सन ऑफ द इयर आहेत. गोल्डन ग्लोब होरायझन पुरस्कार आलिया भट्ट यांना मिळालेला आहे आणि UNचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार सुप्रिया साहू यांना मिळालेला आहे. ICC प्लेयर ऑफ द मंथ डिसेंबर 2025 मधून कोणत्या खेळाडूची निवड झाली तर मिशेल स्टार्क या ऑस्ट्रेलियन खेळाडूची ICC प्लेयर ऑफ द मंथ डिसेंबर 2025 मधून निवड झालेली आहे. आणि महिलांमध्ये लॉरा ओलवॉर्ड दक्षिण आफ्रिकेचा यांची डिसेंबर 2025ची ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून निवड झालेली आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये शफाली वर्मा यांची ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून निवड झालेली होती. क्वॅश विश्वचषक मध्ये भारताचा पहिलाच विजय झालेला आहे. 28,000 धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा पहिला भारतीय खेळाडू आहे आणि जगात 3रा खेळाडू बनलेला आहे. आणि बजाज पुणे ग्रँड टूर ब्रँड अँबॅसेडर कोण बनले तर MS धोनी हे बजाज पुणे ग्रँड टूरचे ब्रँड अँबॅसेडर बनलेले आहेत. आता नुकताच मत्स्यपालन आणि जलीय कृषीमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि इस्रायल या देशामध्ये मत्स्य व्यवसाय करार झालेला आहे. इस्रायलचे पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतन्याहू. इस्रायलच्या संसदेचं नाव आहे नेसेट आणि मोसाद ही प्रसिद्ध गुप्तचर संस्था इस्रायल या देशाचीच आहे. नुकताच येमेनच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला आणि नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत येमेनचे तर शया मोहसिन जिंदानी हे येमेनचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. भारत हा जपानला मागे टाकून जगातील 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेला आहे. जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प कोठे स्थापन केलेला आहे तर आंध्र प्रदेशातील काकीनाडा या ठिकाणी जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प स्थापन केलेला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत चंद्रबाबू नायडू. आंध्र प्रदेश हा केळी आणि फळे उत्पादनात प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. आंध्र प्रदेशातील पोंडुरुरू खादीला नुकताच GI टॅग मिळालेला आहे. आता भविष्यातील प्रकल्प कोणता आहे तर तमिळनाडूमध्ये देशातील सर्वात मोठे केंद्रीय वाचनालय अमरावती येथे होणार आहे. आता महत्त्वाचे वन लाईनर्स बघूया रॅपिड फायर. नीती आयोगाच्या निर्यात निर्देशांकामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे महाराष्ट्र. देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणा या राज्यात धावणार आहे. पश्चिम बंगालची पहिली महिला मुख्य सचिव म्हणून नंदिनी चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. गोव्याचा 3रा जिल्हा कुशावती बनलेला आहे. कुशावती हा गोव्याचा 3रा जिल्हा बनलेला आहे. आणि राजस्थानातील नागौर येथील अश्वगंधा या कृषी उत्पादनाला नुकताच GI टॅग मिळालेला आहे. आणि सध्या युरोपियन युनियनचं अध्यक्षपद सायप्रस या देशाकडे आहे. मित्रांनो, हा चालू घडामोडीचा उपक्रम आपला असाच चालू राहणार आहे. तर जर व्हिडिओ आवडल्यास याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.